नमस्कार. मी प्राध्यापक संदीप लक्ष्मणराव वाघ, मुंगसाजी आदिवासी आश्रमशाळा माणिकडोह, विषय मराठी, वर्ग 12वी आणि त्यातली आपण पद्य विभागातील 11वी कविता आरशातली स्त्री ही बघत होतो. आणि ही कविता लिहिलेली आहे, त्या कवयित्री आहे हिरा बनसोडे. अतिशय सुप्रसिद्ध असणाऱ्या या कवयित्री मागच्या पिरियडमध्ये आपण पाहिलं होतं की एक स्त्री जी स्वतः आरशात निहाळत असते स्वतःला, आणि त्या स्त्रीचं प्रतिबिंब जे आरशामध्ये आहे ते या ठिकाणी प्रत्यक्षात असणाऱ्या स्त्रीला काहीतरी उद्देशून बोलत आहे आणि तिला आठवण करून देत आहे की तू अगोदर कशी होतीस आणि तुझं मन कसं होतं, तू किती प्रसन्न राहत होती, किती उत्साही होती, आणि आता कशी झालेली आहेस, किती बदललेली आहेस तू अंतर्बाह्य. आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की तू मला साधी ओळखसुद्धा दाखवत नाहीस. पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी तू चैतन्यमय बालिका होतीस. तिचा प्रवास कसा झालेला आहे, आता ती प्रौढ एक स्त्री आहे. आणि सुरुवातीला जेव्हा ती बालिका होती तर किती तिच्या सळसळतं चैतन्य होतं, लावण्यवती होती, नवयौवना होती, स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी होती. किती मोठे मोठे स्वप्न पाहिलेले होते, कोणकोणते ध्येय या ठिकाणी त्यांनी कशा कशा पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीचे स्वतः काहीतरी बनण्याचे ध्येय तू कसे पाहिलेले होतेस. आणि आता काय झालेली आहेस, काय होतीस तू, काय झालीस तू, आणि आता तू फक्त एक स्थितप्रज्ञ राणी म्हणून झालेली आहेस. अशा प्रकारे त्या स्त्रीचंच अंतर्मन एक प्रतिबिंब म्हणून या ठिकाणी प्रत्यक्षातल्या स्त्रीला या ठिकाणी सांगत आहे. आणि पुन्हा आणखी गोष्ट सांगितली की तुझ्या मनात असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत ते मन उलगडूनही मला तू बोलत नाहीस. आणि कशा पद्धतीनं तू या संसाराच्या या घनगर्द अशा प्रकारच्या निबिड जंगलामध्ये, संसाराच्या निबिड जंगलामध्ये कशी वेढून गेलेली आहेस. आणि हे सर्व तू सहन का करत आहेस, स्वत्व तू का विसरलेली आहेस. अहोरात्र फक्त पारंपरिकतेचे वरदान समजून, म्हणजे या समाजानं, या पुरुषी वर्चस्वानं तुझ्यावर लादलेले जे संसाराचे ओझे आहे ते वाहत असताना तू स्वतःचे स्वप्न कसे भंगू दिलेस, स्वतःचे स्वप्नाकडे सुद्धा पूर्णपणे दुर्लक्ष केलं. नवरा, मुलगा, मुलगी आणि कुटुंब, सासू सासरे, आई वडील, भाऊ बहीण यांच्यासाठीच फक्त तळमळ आणि यांच्यासाठीच जीवन तू जगत आहेस. पूर्ण सर्वस्वाचा त्याग केलेला आहेस. असं तू का केलेलं आहेस, तू काय होतीस. म्हणून तू जे एक होतीस, तू कशी होतीस, तू किती सुंदर दिसत होतीस, फुलपाखरासारखी बागडत होतीस, आभाळ झुल्यावर झुलत होतीस, नवीन नवीन स्वप्न पाहिलेली होती, नटावं थटावं आणि स्वप्न पाहावे, हे सर्व तू करत असताना आज काय झालेली आहेस, खसकन देह तोडलेल्या फुलासारखी झालेली आहेस. ओठ कसे पिळवटलेले आहेस, काय अंतर्बाह्य तू बदललेली आहेस. आणि हे कशासाठी करत आहेस, तर परंपरेनं हे सर्व तुझ्यावर लादलेलं आहे म्हणून. अगं पण तू काय विसरतेस की तू एक स्वतः एक वैयक्तिक व्यक्तिगत एक व्यक्ती आहेस, एक मानव आहेस. आणि तू एक मानव असल्यामुळं, एक व्यक्ती असल्यामुळं तुझं स्वतःचं सुद्धा आयुष्य तू जगली पाहिजेस, स्वतःचे स्वप्न तू पूर्ण केले पाहिजेस. हे सर्व या 3 कडव्यामध्ये मागच्या एका पिरियडमध्ये आपण पाहिलेलं आहे. आणि आता त्यानंतर आपण 4थं कडवं बघणार आहोत. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला. म्हणजे अंगणात थांबलेलं तुझं जे तुला अतिशय प्रिय असलेलं प्रेयस चांदणं, प्रेयस म्हणजे काय, तर प्रिय, आवडणार, तुला रात्रीचं चांदणं आवडतंय. तू त्यावेळेस तासन तास त्या चांदण्यात बसत होतीस आणि त्या रजत अशा प्रकाशामध्ये नाहून घेत होतीस. ते चांदणं आता रोज पडतंय, तुझी वाट पाहतंय ते, पण तुला त्याला दार उघडून आत घेण्याचंही भान राहिलेलं नाही. म्हणजे पहा, आपल्या आजूबाजूला किती सौंदर्य असतं. आणि त्या सौंदर्यात अगोदर पूर्व भूतकाळामध्ये ही जी मुलगी आहे, ही जी स्त्री आहे,
तेव्हा मुलगी असताना संसारात पडण्या अगोदर ती तासन तास त्या चांदण्यामध्ये बसून स्वतःला त्या ठिकाणी त्या चांदण्यामध्ये न्हावून घेत होती. त्या चांदण्याशी गप्पा गोष्टी करत होती, रात्रीचे तारे मोजत होती आणि आपल्या मनाशी संवाद करत होती. आता मात्र तू हे सर्व पूर्णपणे विसरलेली आहेस, की दार उघडून आत घेण्याचंही तुला भान राहिलेलं नाही. एवढी तू या संसाराच्या निबिड जंगलामध्ये वेढून गेलेली आहेस. का असं करतेस? संसारासोबत जगत असताना किंवा इतरांसाठी जगत असताना स्वतःच्या स्वप्नांचं आणि स्वतःच्या आनंदाचंही भान तुला राहिलं पाहिजे. बागेतली ती अल्लड जाई ही पेंगुळते तुझी वाट पाहून पाहून. आणि दुसरी गोष्ट की तुला फुलं किती आवडत होती. वेगवेगळ्या रंगाची फुलं, वेगवेगळ्या गंधांची आकर्षक फुलं, ती पाहून तुला किती आनंद होता. आणि त्या टवटवीत असणाऱ्या त्या फुलांसोबतच तू सुद्धा त्या फुलांसारखीच अगदी ताजी तवानी आणि आकर्षक वाटत होती. त्यांचा आनंद, ती डोलणारी कळी पाहून, ते डोलणारं फूल पाहून, त्या मंदधुंद गंध झालेल्या जाई पाहून तुला किती आनंद होत होता. ती बागेतली अल्लड जाई ती सुद्धा तुझी वाट पाहून पाहून पेंगुळते. आता पेंगुळणे म्हणजे झोप लागायला लागणे, एक प्रकारची ग्लानी येणे. तर तशा प्रकारे वाट पाहून पाहून ती बागेतली अल्लड जाई, जुई, मोगरा, चाफा हे सर्व तुझी फुलं वाट पाहत आहेत. जशी तू भूतकाळामध्ये त्या बागेमध्ये रमत होतीस, वेगवेगळ्या रंगांची फुलं त्या ठिकाणी शोधत होतीस, त्यांचं ते सुगंध तू दरवळणारा सुगंध घेऊन मनातून आनंदी होत होतीस. आता मात्र तू कोणत्याच प्रकारच्या फुलांकडे जाताना दिसत नाहीस. तुझ्यात ते अल्लडपणाही राहिला नाही. जशा पद्धतीनं ती जाईमध्ये, जुईमध्ये, गुलाबामध्ये, झेंडूमध्ये, चाफ्यामध्ये असणारा अल्लडपणा होता, तशा प्रकारे तू सुद्धा अल्लड होती. ते निसर्ग सौंदर्य निहाळत बसायची, चांदणं निहाळत बसायची. त्यातून मिळणारा आनंद एक मनाचा वेगळा आनंद तू घेत होतीस. पण तो आनंदही आता तुला घेता येत नाही किंवा तू घेत नाहीयेस. असं का? काय झालंय असं तुला? आणि तू आता फक्त काय झाली आहेस? अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी, की ज्या पुतळ्यामध्ये पुतळी तयार झालेली आहे, रोबोटसारखी पुतळी तयार झालेली, रोबोट झालेली आहेस तू. तुला प्राण नाही अशा प्रकारची झालेली आहेस. फक्त काम आणि काम आणि काम आणि काम. असं का झालेलं आहे? अशी का होती आमच्या भारतातली ही स्त्री? आम्ही सर्वांनी याचा विचार करणं गरजेचं आहे. कारण या भारतातल्या स्त्रीला फक्त काम आणि काम आहे. तिचं स्वतःचं स्वत्व अजिबात राहिलेलं नाही. तिला ना टिकली बांगडीचं स्वातंत्र्य ठेवलेलं आहे, ना कोणतं आर्थिक स्वातंत्र्य ठेवलेलं आहे. राजकारणात सुद्धा अपवाद सोडला तर ज्या काही स्त्रिया आज येताना आपल्याला दिसत आहे, त्यांचा सर्व राजकीय कारभार हा त्या स्त्रीचा पतीच करताना आपल्याला दिसतोय, किंवा मुलगा करताना दिसतोय, किंवा भाऊ करताना दिसतोय. पण या ठिकाणी त्या स्त्रीला स्वतःचे विचार मांडण्याचा आणि स्वतः राज्यकारभार करण्याचा, राजकीय दृष्ट्या सहभाग नोंदवण्याचा त्या ठिकाणी अधिकार जरी असला तरी सुद्धा प्रत्यक्षात मात्र हे खूप कमी पद्धतीनं होताना आपल्याला दिसतंय. सामाजिक दृष्ट्या सुद्धा आज आपण पाहतो की स्त्रीला पाहिजे तशा प्रकारचं महत्त्व दिलं जात नाही. समाजामध्ये सुद्धा तिला त्या ठिकाणी फिरू दिलं जात नाही. समाजामध्ये विचार मांडू दिले जात नाही. तेच पारंपरिक विचार की ज्या विचारांमुळे स्त्रीनं एक गुलामगिरीचं असणारं जे काही गुलामगिरीचं अस्तित्व मान्य केलेलं आहे, त्यालाच मोठेपणा दिलेला आहे. समाजही त्याच गोष्टीला महत्त्व देतोय. ती जर थोडंसंही स्वातंत्र्यपणानं वागायला लागली तर तिला लगेच त्या ठिकाणी तिच्या मर्यादांची जाणीव करून दिली जाते. असं का 7च्या आत घरात म्हटलं जातं? मुलगा असला तर रात्रभरही तो बाहेर राहू शकतो, रात्री 10 वाजेपर्यंतही बाहेर काम करू शकतो, बाहेर कट्ट्यावर बसू शकतो, मित्रांशी गप्पा गोष्टी करू शकतो. पण ही स्त्री आहे म्हणून तू 7च्या आत घरात ये. का रे बाबा? पुन्हा कधी एखादी वाईट कर्म घडलं, विनयभंग घडला किंवा बलात्कार घडला तर लोक उलटे त्या मुलीला किंवा त्या स्त्रीला टोमणे मारताना दिसतात की रात्रीचं संध्याकाळीच या मुलीनं 7 वाजेपर्यंतच घरात यायला हवं होतं. ही 8 वाजता काय करत होती?
ही पिक्चर पाहायला म्हणून का बाहेर गेली? का? तिनं पिक्चर पाहू नये? चित्रपट पाहण्यासाठी ती रात्रीचा 9 ते 12चा शो का पाहू शकत नाही? म्हणजे का? जर एक मुलगा किंवा एक पुरुष जर तो त्या ठिकाणी जाऊन ही पाहू शकतो, तर पिक्चर पाहू शकतो, चित्रपट पाहू शकतो, नाटक पाहू शकतो, बाहेर आपल्या मनाला वाटेल तेव्हा हिंडू शकतो, तर मग ही स्त्री का नाही? का तर फक्त ती स्त्री आहे म्हणून? नाही, तर तिच्याबद्दल असलेला हा बुरसटलेला दृष्टिकोन आणि निव्वळ उपभोगाची वस्तू म्हणून तिच्याकडे पाहिलं जाणारे जी काही समाजाची मानसिकता आहे ती बदलणं गरजेची आहे. आणि म्हणून हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे की प्रत्येक क्षेत्रामध्ये आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्त्री आपलं पाऊल उमटवताना दिसते. आणि त्या ठिकाणी पाहिजे पुरुषी मानसिकता मात्र काय होते? कार्यालयामध्ये स्त्री काम करत असेल तर तिच्याकडं अतिशय दूषित अशा प्रकारच्या, वाईट अशा प्रकारच्या दृष्टिकोनातून बघताना आपल्याला लोक दिसतात. हे का होतं? तिलाही आपल्यासारखंच त्या ठिकाणी आपल्या दर्जा का दिला जात नाही? आणि म्हणून हे आपण मानसिकता बदलली पाहिजे आणि अगदी कुटुंबापासून याची सुरुवात केली पाहिजे. कुटुंबामध्ये आपण पाहतो की कुटुंबामध्ये एक मुलगा असेल, एक मुलगी असेल. आता बराच फरक झालेला आहे. पहिल्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीनं मुलीसोबतसुद्धा कुटुंबातले आईवडील आणि इतर सदस्य राहताना आपल्याला दिसतात. पण तरीही पाहिजे तसा आमूलाग्र बदल झाला आहे का? हाही एक प्रश्न आहे. अजून खूप वाव आहे. या स्त्रीच्या जगण्यामध्ये सुधारणा करण्यासाठी अजून खूप वाव आहे. आणि म्हणून आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुटुंबामध्ये आजही मोठ्या प्रमाणात भेदभाव होताना दिसतोय. एका मुलीला साध्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये टाकलं जातं की ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची फी भरल्या जात नाही किंवा जी फी भरल्या जाते ती सरकार भरतं. आणि मुलगा असेल तर त्याला कॉन्व्हेंटमध्ये टाकलं जातं. का असं? लहानपणीच मुलीला घरकामाचे धडे दिले जातात. त्या ठिकाणी तिला खेळू दिलं जात नाही, बागडू दिलं जात नाही. का असं का होतंय? आणि फक्त या ठिकाणी मुलगी असेल म्हणून तिला त्या ठिकाणी थांबवलं जातं. मुलासोबत बाहेर बागडू दिलं जात नाही, तिला पोहायला जाऊ दिलं जात नाही, तिला हिंडायला जाऊ दिलं जात नाही. तिला दुसरी कामं लावली जातात, झाडून घ्यायला लावलं जातं. लहान असतानाच त्या ठिकाणी तिला स्वयंपाकाची आवड निर्माण केली जाते. भांडे घासायला लावलं जातं, धुणं धुवायला लावलं जातं. आणि मुलाला मात्र असल्या कोणत्याच बाबतीत त्या ठिकाणी त्याला कोणती बंधनं राहत नाही. त्या लहानपणाच्या काळामध्ये त्या मुलीला घरकामाच्या ओझ्यानं दाबलं जातं. तिला वेगळी सवय लावली जाते, मुलाला वेगळी सवय लावली जाते. आणि मग मुलीनं जर प्रश्न केला की दादा मात्र असं करताना दिसत नाही, दादा मोठा आहे पण तरीसुद्धा त्याला त्याला झाडून घ्यायचं काम दिलं जात नाही, त्याला भांडे घासायचं काम दिलं जात नाही. आणि मला का ग आई? तर आई म्हणते कारण तू मुलगी आहेस. म्हणजे लहानपणापासून तिच्या मनावर ते ठसवलं की तू मुलगी आहेस म्हणजे तुला हे कामं करावेच लागतात. असं कुठंच लिहिलेलं नाही किंवा असं ईश्वरानं कधीच सांगितलेलं नाही. हे पुरुषी मानसिकतेनं बनवलेल्या ह्या गोष्टी आहेत. आणि ह्याच गोष्टी त्या मुलीला मनापासून गुलाम बनवत आहेत. म्हणून अनेकदा या ठिकाणी सांगितलं जातं की तू फक्त अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी झालेली आहेस. असं समाजानं जर केलं असेल, अगदी घरापासून पाहतो तर दुधाचा पूर्ण भरलेला ग्लास त्या मुलाला दिला जातो आणि मुलीला मात्र फक्त काळा चहा दिला जातो. असं का होतंय? का? तर तो मुलगा आहे, तो वंशाचा दिवा आहे. काय असतं वंशाचा दिवा? तसं काही राहत नाही. आणि म्हणून आपण मुलगा आणि मुलगी हे भेदभाव न करता दोघांसाठी सुद्धा अगदी सारखेपणानं आपण वागलो पाहिजे. आज सुद्धा आपण म्हणतो की नाही आम्ही खूप बदललेलो आहोत, आम्ही आता आधुनिक अशा प्रकारच्या आईवडील दाम्पत्य झालेलो आहोत, आम्ही मुलगा आणि मुलीत कोणताही भेद करत नाही. बरोबर आहे, अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि हे असंच झालं पाहिजे. दिवसेंदिवस या समानतेमध्ये वृद्धी झाली पाहिजे. आणि त्या मुलीला सुद्धा तितकाच अधिकार दिला पाहिजे जितका मुलाला देतोय. आणि म्हणून पण तरीसुद्धा एक आपण म्हणतो, पण आजही असं होताना दिसत नाही, खूप कमी होत आहे की मुलाला वडील आपल्या संपत्तीमध्ये जेवढा अधिकार देतात तेवढा खरंच मुलीला देतात का? हा प्रश्न आपण आपल्या अंतर्मनाला विचारला पाहिजे. आणि नंतरच म्हटलं गेलं पाहिजे की खरंच आम्ही मुलीला आणि मुलाला सारख्या पद्धतीनं वागवलं. अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीजच हंबरते, रात्रीच्या एकांतात तर हुंदका कंठात दाबून शिवत असतेस तुझे ठिकठिकाणचे फाटलेले हृदय.
किती सुंदर म्हटलेलं आहे. हिरा बनसोडे यांनी खूप चांगल्या एवढ्या मोठ्या ताकदीनं या ठिकाणी ही कविता रेखाटलेली आहे. जरी त्यांच्या कविता ह्या दलित असणाऱ्या साहित्याशी निगडीत असल्या तरी या ठिकाणची ही जी कविता आहे ही फक्त दलित स्त्रीबद्दलच नाही तर अवघ्या संपूर्ण भारतीय स्त्रीबद्दल आणि त्यातही ज्या ज्या देशांमध्ये अशा प्रकारचा लिंगभेद केला जातो त्या प्रत्येक ठिकाणच्या स्त्रीबद्दल असणारी ही कविता आहे. तिला फक्त दलित स्त्रीबद्दल एवढंच मर्यादेत अडकून आपल्याला चालता येणार नाही. आणि म्हणून ती म्हणते की किती दुःख आहे ग तुझ्या मागं, किती दुःख आहे. सकाळी उठल्यापासून तू कामं करत राहतेस. सकाळी उठल्यापासून तुला आम्ही पाहतो, आमच्या आईला पाहतो, सकाळी उठते तेव्हापासून ती आधीच उठलेली असते, तर रात्री आम्ही झोपल्यानंतर ती केव्हा झोपते आम्हाला माहीत नाही. एवढी कामं तिला करावी लागतात. घरचेच नाहीत, कुटुंबाचेच नाहीत, तर बाहेरही तिला कामं करावं लागतात. म्हणजे सरकारी नोकरी असली म्हणजेच बाहेरची स्त्री काम करते असं नाही, तर या स्त्रीला सुद्धा अनेक मोठ्या प्रमाणात कामं करावं लागतात. खेड्यापाड्यामध्ये तर आपण पाहतो की अनेक अशा प्रकारच्या ज्या काही स्त्रिया आहेत त्या बाहेर शेतात काम करायला जातात. कितीतरी मजूर वर्गातल्या स्त्रिया आहेत त्या कुटुंबाचं करून सर्व मजुरी कामं पुरुषीच्या बरोबरीनं केलं जातं, पण एवढं काम करून सुद्धा तिला आर्थिक उत्पन्नात तिचा अजिबात वाटा नाही. म्हणजे कुटुंबामध्ये आपण पाहतो खेड्यापाड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये पुरुषाच्या बरोबरीनं शेतात जाऊन त्या स्त्रीनं काम केलेलं असतं, काटकसर करते, सर्व कुटुंबाची घडी घालते, चांगले संस्कार करते, मुलाबाळांना प्रेमाची ऊब देते आणि हे सर्व करत असताना मात्र स्वतःकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते. आणि एवढं सर्व करून जेव्हा उत्पन्न निर्माण होतं तेव्हा जे आलेलं माल आहे, आलेलं धान्य आहे, आलेलं जे काही उत्पादन घेतलेलं आहे ते विकायला मात्र कोण जातो, तर तो पुरुष, घरचा कुटुंब प्रमुख पुरुष जातो आणि तो सर्व पैसे स्वतःकडे ठेवतो. सांगायचं म्हणजे हे की कर्म करत राहा, फक्त स्त्रीनं फळाची अपेक्षा करू नका. मग हे फक्त स्त्रीसाठीच का? नाही. म्हणून सर्व बदललं गेलं पाहिजे. तिला सुद्धा अस्तित्व असलं पाहिजे. आर्थिकदृष्ट्या ती सुद्धा सक्षम असली पाहिजे. तिलाही आर्थिक दृष्टीनं सबल बनवण्याचं काम आपण समाजानं केलं पाहिजे. आणि म्हणून म्हणतात की कुटुंबामध्ये तू किती स्वतःचे, अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीचं सांभरते. रात्रीच्या एकांतात तर हुंदका कंठात दाब, मुलांसमोर रडता येत नाही, पतीसमोर आपली व्यथा मांडता येत नाही, आईवडिलांना आपल्याला काही आपलं दुःखही सांगता येत नाही. बघ, असं असताना फक्त आपण या ठिकाणी रात्रीच्या एकांतामध्ये ही स्त्री रडत राहते, मन मोकळं करत राहते, शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय. आणि काय, घरी शिळी पोळी राहिली तर तीनच खायची. कोणत्याही म्हणजे पहा, ज्या गोष्टी बाकीचे कुणी या ठिकाणी आपण पाहतो की अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतो. घरामध्ये जेव्हा स्वयंपाक झालेला असतो, पण स्वयंपाकात आपल्याला आई जी असते किंवा ती स्त्री जी असते तर त्या ठिकाणी ताज्या पद्धतीनं अगदी ताजा स्वयंपाक करून देते. पण उरलेली पोळी कोण खाते, उरलेली भाकर कोण खाते, तर ती आमची आई खाते, ती आमची घरातली स्त्री खात असते. तिनं प्रत्येक ठिकाणी हृदय, जसे एखादं फाटके असणारे कपडे शिवून लोक घालतात किंवा शिवून ती आई घालते, माऊली घालते, तसं तिचं ठिकठिकाणी हृदय फाटलेलं आहे. कुणाला सांगू, काय सांगू? ज्या मुलांसाठी, ज्या नवऱ्यासाठी, ज्या कुटुंबासाठी ती हे सर्व करत आहे त्यांना तिची किती काळजी आहे. आणि म्हणून पावली त्या ठिकाणी हिंदकळत असते, ठिचकाळत असते. तिचं रक्तबंबाळ झालेलं हृदय ती दुसऱ्यांसमोर दाखवत नाही. रक्तबंबाळ झालेलं हृदय ती दुसऱ्यासमोर तिचं मन उलगडून दाखवत नाही. तर एकांतामध्ये, रात्रीच्या एकांतामध्ये, अंधारामध्ये ती रडत असते. दुसऱ्यांना आपलं दुःखही दिसू देत नाही. तर ही अशा प्रकारची असणारी स्त्री आरशातली स्त्री बनते. तू काय करून बसलीस हे? नि पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा. पदराखाली झाकतेस काय? देहामधल्या असह्य कळा. या हृदयामध्ये, या मनामध्ये असह्य कळा झाकतेस. का झाकतेस तू? तुझं दुःख मांड ना लोकांसमोर. जसे दुसरे इतर लोक मांडतात, जसा मुलगा मांडतो, मुलगी मांडते, तुझा नवरा मांडतो, आई वडील मांडतात, सर्व मांडतात. तू का मांडत नाहीस? ह्या कळा का सोसत आहेस? तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंदकळते. आणि अशातच ती मला गोंजारी जवळ घेत अधिक वारवानीनं म्हटली. पहा, या ठिकाणी काय झालेलं आहे. आरशातली स्त्री म्हणते, नि पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा.
हे सर्व तिनं तिचा भूतकाळ दाखवलेला आहे. आरशामधल्या स्त्रीनं या प्रत्यक्षात आरशासमोर उभ्या असलेल्या स्त्रीला सांगितलेलं आहे हे सर्व तिचं खऱ्या अर्थानं हा आरसा की तू काय होतीस आणि काय झालीस, तू काय करत आहेस, स्वतःला पूर्णपणे तू विसरली आहेस, हे सर्व सांगितलं. आणि हे ऐकल्यानंतर तिचे हे बोलणे ऐकल्यामुळे प्रत्यक्षातली स्त्री या ठिकाणी तिला त्या मनामध्ये हुंदका येतोय. आणि अशातच ती जी असणारी आरशातली स्त्री आहे ती तिला त्या ठिकाणी गोंजारत आहे, जवळ घेत आहे आणि तिला दिलासा देत आहे. ती आरशातली स्त्री प्रत्यक्षातल्या स्त्रीला आणि अधिकारवाणीनं म्हणते, अगं रडू नको, रडू नकोस खुळे, उठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात. अगं काय रडत बसली, मन खंबीर बनव, रडू नकोस, काय करतेस असं समजू नको की हे नशीबच असतं, हे स्त्रीचं नशीबच असतं असं अजिबात समजू नकोस. आणि तू एक लक्षात घे की उठ, पुस हे डोळ्यातले आशू आणि सोडून दे शेजारच्या तळ्यामध्ये पाण्यामध्ये विरून जाऊ दे त्याला, पुन्हा येऊ देऊ नकोस. मन खंबीर बनव, दमदार हो आणि घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. आणि ही प्रसन्नता तशीच राहू दे तुझ्यामध्ये. स्वतःचं अस्तित्वहीन अशा प्रकारचं जगणं सोडून दे आणि तिकडं गेल्यानंतर तळ्यातली जी काही शुभ्र कमळाची फुलं आहेत ती घेऊन ये. स्वतः जग, अधिकार माग, तुझे अधिकार, भांडणं नको, अधिकार माग, तो तुझा हक्क आहे. आणि स्वतःसोबत जगत कुटुंबासोबत जग. स्वतःचे स्वप्न अशा प्रकारचे कुचकुरून जाऊ देऊ नकोस, त्यामध्ये तू तुझ्या पद्धतीनं पूर्णपणे जग. हा देह एक वेळ येतो, पुन्हा पुन्हा येत नाही. हा जन्म एक वेळ येतो, तो पूर्ण ताकदीनं आनंदानं आपण जगलो पाहिजे, आपले स्वप्न पूर्ण केले पाहिजे. आपण त्या ठिकाणी टिकली बांगडीचं स्वातंत्र्य नाही तर आर्थिकदृष्ट्या सुद्धा सबल हो. आणि त्या ठिकाणी म्हणून त्यांनी उपमा दिलेली आहे की घेऊन ये नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. आणि ती प्रसन्नता तू कधीच गमवू देऊ नकोस. अशी अस्तित्वहीन हरवलेल्या पुतळीसारखी, निव्वळ रोबोटसारखी तू राहू नकोस. आणि हे जळणं बंद कर, तू फक्त जळणं आणि जळणं बंद कर. दुसऱ्यांसमोर सुद्धा मन उलगडून ठेवण्याची एक पद्धत तू स्वीकार, लोकांसमोर मांड. अगं लहानसं बाळसुद्धा आईला रडल्याशिवाय त्याला भूक लागली ती कळत नाही. मग तुला तुझ्या ज्या वेदना आहेत त्या लोकांसमोर, समाजासमोर, जनतेसमोर मांडायला काय हरकत आहे. आणि त्या तू मांडल्या पाहिजे. इथून पुढं स्वतःला बदल. आणि जे रडण्याचं खुळे आहेस तू, वेडी आहेस तू, काय रडत बसलीस, नुसतं रडून आपलं मनाचा संतोष करून घेऊ नकोस. हे अश्रू शेजारच्या तळ्यात सोडून दे आणि तिथून हे जे नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले आहेत ते घे. फिनिक्स नावाचे जे अतिशय प्रसिद्ध असणारा जो काव्यसंग्रह होता, त्या काव्यसंग्रहामधून ही आरशातली स्त्री हिरा बनसोडे यांनी मोठ्या ताकदीने या ठिकाणी साकारलेली आहे. आणि या ठिकाणी आपण समाजातल्या एका स्त्रीला, या प्रत्येक कुटुंबात असणाऱ्या स्त्रीला, या स्त्रीचं मन काय असतं, कसं असतं, निव्वळ तिला कोलूच्या बैलासारखं कामाला लावणं म्हणजे स्त्रीत्व आहे. तिला देव्हाऱ्यात पूजू नका, तिला त्या ठिकाणी आपल्या बरोबरीने हक्क द्या. ज्या पद्धतीनं आशा आकांक्षा आमच्या असतात, एका पुरुषाच्या असतात, एका मुलाच्या असतात, एका बापाच्या असतात, तशाच त्यांनासुद्धा असतात. त्यांच्याही अस्तित्वाचं प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यांना अस्तित्व निर्माण करू द्या, त्यांना आर्थिक अधिकार द्या, त्यांना बोलू द्या, त्यांना समाजात जाऊ द्या, त्यांना व्यक्त होऊ द्या. आणि मिळालेले जे काही आपले संविधानाचे आणि त्याच पद्धतीनं मानवी हक्काचे अधिकार आहेत ते तिला मिळाले पाहिजेत. तरच खऱ्या अर्थानं ही स्त्री, खऱ्या अर्थानं आरशातल्या स्त्रीसारखी ही प्रत्यक्षातली स्त्री होईल असं या ठिकाणी या हिरा बनसोडे आणि आपल्या सर्वांना वाटतंय. नक्कीच आपण या अशा पद्धतीनं स्त्रीचं महत्त्व दिवसेंदिवस वाढवूया, तिला जास्तीत जास्त दिवसेंदिवस स्वातंत्र्य देऊया, समतेनं वागूया आणि जिव्हाळ्यानं राहूया, आनंदानं राहूया. कुटुंबामध्ये तिचं कामाचं कौतुक करूया, अर्धी कामं आपण वाटून घेऊया. घरातला स्वयंपाक असेल, आपण जेवढं होईल तेवढं आपण करूया. लहान मुलाचं संगोपनही आपण करूया, धुणंही आपण धुवूया.
घरातली स्वच्छताही आपण तिच्याबरोबरीने करूया आणि तिला महत्त्वाचा आनंद देऊया. तिला खऱ्या अर्थानं कृतज्ञता तिच्याबद्दल व्यक्त करूया. एवढं सांगून या ठिकाणी ही कविता संपली असं मी सांगतो आणि यानंतर आपण पुन्हा भेटूया पुढच्या पाठामध्ये. तोपर्यंत मला रजा द्या. धन्यवाद.